करा सुरुवात. नमस्कार. डोंबिवलीच्या कथा कविता लिहिणाऱ्या लेखक कवयित्री हरहुन्नरी व्यक्तिमत्व डोंबिवलीच्या अनामिका चव्हाण, त्यांचे स्नेही अपतेश चिरंजीव, निमंत्रित आणि रसिक जाणकार बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांचे शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. मी आरती प्रभुणे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने करावी. आरतीताईंची तब्येत ठीक नाही. ठीक आहे आरतीताई. पद्मपुराणांच्या मते शंख हा पंचतत्वाचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या सात्विक अहमचे प्रतीक असलेल्या शंख सुरेल अशा शंखवादनाने तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अनामिकाताई यांची डिजिटल माध्यमातून ओळख मी करून देतोय. डिजिटल माध्यम आपण एवढ्यासाठी वापरतो की आपल्याला ते व्यवस्थित लक्षात राहते. सर्वप्रथम आजचा विषय आहे केरळ दर्शन. म्हणजे अगदी केरळवरून 2-3 दिवस झाले होते त्या आल्या, म्हणजे बॅकवॉटर वगैरे 8-10 दिवसाची टूर करून, आणि मी म्हटलं येत्या शुक्रवारी तुम्ही केरळ दर्शन आम्हाला घडवणार का? आणि अगदी 2 सेकंद वेळ घेतला आणि म्हणाल्या ठीक आहे, मी पॉइंट्स काढायला लागते म्हणून. तर एवढं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्या सभासद आहेत. सादरकर्त्या सौ अनामिका अरविंद चव्हाण. जन्म वलसाड गुजरात इथे झालाय. शिक्षण, शालेय शिक्षण गुजराती भाषेत झाले आहे. BA इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स रुईया कॉलेज. NSS कोर्स 1978. इंग्रजी आणि मराठी टायपिंग आणि शॉर्ट हँड डिप्लोमा. टेलिफोन ऑपरेटिंग डिप्लोमा 1979. इतर शिक्षण मध्ये मॉन्टेसरी डिप्लोमा 1993. सुजोग ॲक्युप्रेशर थेरपी 1993. डिप्लोमा योग प्रवेश परिचय टीचर 1994. स्किन हेअर डिप्लोमा डॉक्टर अंजला डोंबिवली 1995. म्हणजे पुढे त्यांचं कामकाज आपल्याला बघायचं आहे, पण कामकाज चालू असताना पण नवनवीन शिकणं आणि त्यात प्रावीण्य मिळवणं हा त्यांचा व्यासंग आहे. कॉस्मेटिक ॲक्युप्रेशर 2000 साली डॉक्टर लोहिया औरंगाबाद इथून आहे. सिव्हिल डिफेन्स 2004 डोंबिवलीतून केलंय. आयुर्वेद बॉडी थेरपी पुणे 2009. स्पा आणि हेअर डिझायनिंग VLCC पुणे 2010. हे इतर शिक्षण आपण त्यांचं बघितलंय. कामकाज रिसेप्शनिस्ट म्हणून कोचिंग क्लास मध्ये 1980. टेलिफोन ऑपरेटर म्हणून बॉम्बे टेलिफोन्स मध्ये 1981. असिस्टंट म्हणून MIDC मध्ये 1981 ते 1993. आणि नंतर त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे. योग क्लासेस, कोचिंग क्लासेस, ब्युटी पार्लर शॉप हे व्यवसाय त्यांनी डोंबिवलीमध्ये 1994 ते 2015 मध्ये राबवले. सध्या रिटायर्ड लाईफ मध्ये सोमय्या कॉलेज सायन्स येथे सिनियर सिटीजन्स हेल्थ प्रोग्राम सुरू केला आहे. आणि या हेल्थ प्रोग्राम बद्दल मी विनंती करीन अनामिका ताईंना की आपल्या मंगळवारच्या कार्यक्रमात तो विषय एकदा घ्या सादरीकरणामध्ये, म्हणजे आम्हालाही त्याची जाणीव होईल. त्यांची आवड, छंद आपण म्हटलं तर हे पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाणे ऐकणे आणि गाणे, लिखाण करणे, सादरीकरण करणे, कविता ऐकणे आणि करणे. ऐकणे हा सगळ्यात मोठा गुण आहे, दुर्मिळ गुण आहे, पण तो त्यांनी नमूद केलेला आहे. पुढे काय करावयाचे आहे? आदिवासी क्षेत्रात स्वच्छता, स्वास्थ्य, संगोपन, शैक्षणिक संबंधी जनजागृती करणे,
हे त्यांचं पुढील वाटचाल असणार आहे आणि त्यात त्या कामकाज करतही आहेत. आपल्याला माहिती असेल की एक 6 महिन्यापूर्वी आपल्या आजींच्या घरासाठी 3 फॅन पोचते केले होते. आणि अनामिका ताई, मला आता सांगायला आवडेल की आता आपण आजींच्या नवीन घरी गेलोय, प्रशस्त जागा आहे आणि तिथे ते 3ही फॅन व्यवस्थित कामकाज करतात. तर दिलासा विरंगुळा केंद्रात तर त्या आपल्याशी जोडलेले आहेत गेले 3 वर्षापासून, अनामिका ताई आणि अरविंद शेठ. म्हणजे सुरुवातीला ते आळीपाळी नाही यायचे, नातू घरी असायचा आणि मग अरविंद शेठ सांगायचे आज मला तिकडून घरातून मोकळं केलंय म्हणून मी आलो. त्यामुळे ह्या दोघांचाही आमचा अशी जवळून परिचय आहे पहिल्यापासून. आणि अनामिका ताई म्हणजे काय, गाणं म्हणणं, कविता रचणं, लेख लिहिणं, लेख सादर करणं, अशा बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच कलामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. आजचा विषय आहे केरळ दर्शन. आपल्याला एक दुसरं पॉइंट प्रेझेंटेशन बघायचं आहे, ज्याच्यात आपल्याला केरळचा भाग म्हणजे केरळ दर्शन ह्या अँगल मधून ते बघायचं आहे आणि एक थोड्या व्हिडिओ क्लिप बघायच्या आहेत. तोपर्यंत अपर्णाताईंचं जर नेट चालू झालं असेल तर मग आपण परत अपर्णाताईंकडे झालंय सर. थांबा जरा. बरं अपर्णाताई, तुम्ही आता हे करा, त्यांचा परिचय करा, मग आपण केरळला जाऊ, म्हणजे केरळवरून ते परस्पर आपल्या बरोबर येतील. हो चालेल. गुजरात राज्यातील वलसाडला निसर्गरम्य वातावरणात त्यांचे बालपण गेले. वडील डेप्युटी कमिशनर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्यामुळे घरात कडक शिस्तीचं वातावरण. एकदा शाळेमध्ये चूक नसताना त्यांना त्यांच्या पाठीत बाईंनी धपाटा घातला. खरं तर सगळ्यांच्याच पाठीत धपाटा मिळाला होता, पण त्यांना त्याचं खूप वाईट वाटलं. माझी चूक नसताना मला बाईंनी का मारलं, यामुळे त्या न कळत दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की माझं चूक नसताना मला का मारलं. त्याच्यामुळे त्याने सांगितलं मी शाळेत जाणार नाही. पण ह्याच कडक असलेल्या शिस्तीच्या वडिलांनी त्यांना जवळ घेतलं, समजावून सांगितलं आणि स्वतः ते शाळेत त्यांना घेऊन गेले आणि ह्यांच्याही न कळत बाईंनाही सांगितलं की चूक नसताना असं तुम्ही करत जाऊ नका म्हणून. आणि अशा रीतीने त्यांच्या कडक शिस्तीत सुद्धा जो काही मऊपणा होता, जी माया होती, त्यात तो एक प्रसंग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. तो म्हणतात, या प्रसंगाने मला खूप काही शिकवलं. आई अत्यंत कर्तव्यदक्ष गृहिणी, वडिलांचा पोलिसाचा युनिफॉर्म सुद्धा ते स्वतः कडक अशी इस्त्री करत होते. ऍक्च्युली पोलिसांचा ड्रेस तो म्हणजे किती मेहनतीने करावा लागतो, पण ते सुद्धा त्या घरी करत होत्या. त्यावेळी त्यांना या भावंडांना, लहान मुलांना त्रास देईल, कारण ते पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे थोडी भीती पण असायची मुलांना बाहेरची काही जण त्रास देतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांना ते बाहेर पाठवत नव्हती त्यांची आई. अगदी डोळ्यात तेल घालून या भावंडांचं कडे त्या लक्ष देत होत्या. शिक्षणासाठी आणि मराठी उत्तम बोलता यावे या दृष्टिकोनातून वडिलांनी त्यांचं बिराड मुंबईत आणलं. ते मात्र स्वतः गुजरात मध्येच सेवा करत होते. आई आणि आम्ही सर्व भावंड मुंबईत आलो. कॉलेज जीवनातच त्या कविता लिहू लागल्या. मुंबईत आल्यावर त्यांना मराठी शिकणे खूपच कठीण गेले. जिद्दीने, कष्टाने त्यांनी मराठी आणि स्पष्ट उच्चार यांचा अतिशय कष्ट करून त्यांनी ते साध्य केलं. आणि त्यातच त्या एक थोडं पाठीकडे जाऊ, 4थीत असताना संगीत स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि व्यासपीठावर गेल्या आणि घाबरल्या आणि त्यांना काहीच गाणं म्हणता आलं नाही आणि त्या तशाच व्यासपीठावरून खाली उतरल्या. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे स्पर्धेत भाग घेतलेला होता, त्याच्यामुळे त्यांना सर्टिफिकेट दिलं. पण त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तू स्पर्धेमध्ये भाग घेतला नाहीस, तू तशीच परत आलीस, तू गाणंही म्हटलेलं नाहीयेस,
त्याच्यामुळे या सर्टिफिकेटवर तुझा हक्क नाही, तू ते बाईंना नेऊन तुमच्या परत दे. आणि अशा रीतीने त्यांना ते बाईंना द्यावं लागलं. त्यावेळेला थोडं त्यांना ते वाईट वाटलं, कारण एक मिळालेलं सर्टिफिकेट द्यावं लागलं. पण त्यातून ते म्हणाले की आपलं नसलेलं श्रेय आपण घ्यायचं नाही, असं त्यांना त्यावेळी सुद्धा तो एक दुसरा धडा मिळाला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी लग्नानंतर त्या म्हणतात की मराठी भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी घरात फारशी बोलतही नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी घराला आर्थिक भार लावण्यासाठी अनेक लहान मोठे कोर्स केलेले. ते आपल्याला आता सर डिजिटल ओळख करून देतील, त्याच्यात त्यांचा उल्लेख होईलच. आणि खूप विविध कोर्स त्यांनी केलेले आहेत. आणि विविधता नेहमीप्रमाणे त्यांची जशी सादरीकरणात असते तशीच त्यांच्या या कोर्समध्ये पण विविध कोर्स त्यांनी केलेत. आणि कॉलेजमध्ये सुद्धा, शाळेत वगैरे त्या पहिल्या असायच्या. आणि हे सगळं आजी झाल्यावर त्यांनी या सर्वांना रामराम ठोकला आणि नातवाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावर त्यांनी नातवावरच लक्ष केंद्रित केले. विरंगुळात आल्यावर त्या म्हणतात की ऑडिओ आणि व्हिडिओ मी करायला शिकले, पहिला काहीच येत नव्हतं. शाळेतल्या त्यांचा जो ग्रुप होता तो 40 वर्षांनी सायनला एकत्र आले आणि त्यांच्याही ते अजून संपर्कात आहेत. म्हणजे नाती जपणे हा एक त्यांचा गुण आहे. सध्या त्यांचं वास्तव सायनला आहे आणि सोमय्या कॉलेजमध्ये चालू असलेल्या सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी 11 ते 12 सिनियर सिटीजन हेल्थ प्रोग्राम तिथे असतो आणि त्यामध्ये त्या भाग घेतात, नेहमी जातात. आणि फक्त त्या एकट्याच जात नाही तर ते उभयता दोघंही पती पत्नी जातात. विचारांच्या पलीकडे विचार करणाऱ्या अनामिका ताईंची ओळख आपल्याला आता रवींद्र खानोलकर सर करून देतीलच. रवींद्र खानोलकर सरांना मी विनंती करते की त्यांच्याविषयी सांगायचं तर सर्वांचे जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी करण्याच्या ध्येयाने झपाटलेले विरंगुळा केंद्राचा आधारस्तंभ रवींद्र खानोलकर सरांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाच्या व्यक्त्या अनामिकाताई चव्हाण यांची तुम्ही डिजिटल ओळख करून द्यावी. डिजिटल त्यांची वैयक्तिक ओळख मगाशी मधल्या वेळेत करून घेतली आहे. आणि अपर्णाताई, आता आपण त्या केरळच्या ट्रिपच्या दृष्टीने पुढे जाणार आहोत. आणि त्यामध्ये आता ही जी ओळख आहे हे कौतुक म्हणजे त्यांचे चिरंजीव आता आपल्या बरोबर आहेत ते निशांत, त्यांनी करून पाठवलेली आहे की अनामिका ताईंचं जे केरळ दर्शन ट्रिप झाली त्याची काही क्षणचित्र म्हणून ग्लिम्प्सेस. पण तत्पूर्वी अनामिका ताईंचे वैयक्तिक योगासना शिबिर, कारण आपल्याला दिसतंय योग विद्याध्याम व ब्राह्मण सभा वैयक्तिक सेवा समिती, तर योगासनामध्ये त्या आहेत. आता त्यांना ओळखायचं झालं तर ते इथे ते डाव्या फोटोग्राफ मध्ये मध्यवर्ती आहेत, उजव्या फोटोग्राफ मध्ये पण मध्यवर्ती आहेत. त्याच वेळेला काही कौतुक स्वीकारतानाचा हा फोटो आहे. डावीकडचा फोटो फार आकर्षक आहे. कोणत्या तरी नाट्य प्रवेशामध्ये हातात भाला आहे टोकदार आणि छान पवित्र आहे. तसंच स्वरूपिणी भगिनी मंडळ याच्यात त्या ऍक्टिव्ह आहेत, बरेच वर्ष आपल्याला माहिती आहे. उजव्या फोटो मध्ये शर्ट पॅन्ट मधला त्यांचा आपल्याला एक नवं अवतार बघायला मिळतोय. हे पण स्वरूपिणी भगिनी मंडळातला हा एक फोटो आहे. हे त्यांचं जे काही वैयक्तिक आणि सामाजिक कार्य होतं त्यातले काही फोटो हे चिरंजीवाने एम्बेड करून पाठवलेत. ॲक्युपंक्चर आणि सुयोग, मगाशी आपण सुयोग मधून त्यांनी ॲक्युपंक्चर थेरपी केली आहे, त्याच्या एका शिबिरातला हा फोटो आहे. आता आपण केरळामध्ये जातो.
ब्युटिफुल मेमरीज ऑफ केरळ, त्याला गॉड्स ओन कंट्री म्हणतात. जसं केरळाला गॉड्स ओन कंट्री, देवाची स्वतःचा भाग असं म्हणतात, तसं आपल्याकडे हिमालयात पण म्हणतात. तर 4 नोव्हेंबरला ते या सफरीला गेले होते. तिकडची 4 क्षणचित्र आहेत. डावीकडे तिकडचे मैदानी किंवा आपण याला धाडसी खेळ म्हणूया, उजवीकडे त्यांच्या नृत्यकलेचा फोटो आहे, खाली आहे ते बॅकवॉटर मध्ये जे हाऊसबोट्स आहेत त्याचा फोटो आहे, आणि उजवीकडे खाली आहे ते चहाचे मळे आहेत. छानपैकी नकाशाच्या द्वारे आपल्याला हा दाखवण्याचा प्रयत्न केलाय चिरंजीव निशांत यांनी, की डावीकडे भारताचा नकाशा आहे, त्याच्यात खाली हिरव्या रंगामध्ये जी निमुळती पट्टी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या खाली गोवा, त्याच्यानंतर कर्नाटकाचा काही भाग आणि त्याच्यानंतर केरळ, आणि मध्या भागी आपल्याला केरळ, त्यांनी संपूर्ण केरळच्या भागाचे आपल्याला कसरगड, कन्नर, वायनाड, कोझिकोड, मल्लापुरम, पलक्कड, त्रिसूर, एर्नाकुलम, आता हे भाग रंगीत केलेले आहेत. एर्नाकुलम, इदुक्की, कोत्तायम, अलाप्पुआ, बहुतेक ह्या भागामध्ये, या केरळामधल्या ह्या भागामध्ये बॅकवॉटरची त्यांची सहल झालेली आहे. आणि खाली ही कोलाम आणि तिरुवनंतपुरम ही भाग आहेत, आणि उजवीकडे बाकी केरळाचे आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. आता इथे उल्लेख केलाय कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, जगातलं असं एकमेव एअरपोर्ट की जे पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीसाठी सोलर एनर्जीवर चालतं, आणि 2015 ची ही सुरुवात असावी, आणि 12 मेगावॉट तिथे वीज तयार होते, आणि युएनचं याला जागतिक पहिलं पारितोषिक मिळालंय 2018 ला. फार कौतुकाचा विषय आहे. आणि ही आपल्या अनामिकाताईंची जी सवय आहे की फक्त त्या विषयाला धरून नाही तर आजूबाजूचंही कव्हर करायचं, तसंच त्यांच्या चिरंजीवांनी आपल्या समोर ते पोहोचवलेलं आहे. डावीकडे वरच्या चित्रामध्ये हा जो ग्रे कलरचे पट्टे दिसत आहेत हे सगळे सोलरचे पॅनल्स आहेत. तसंच त्याच्याच खाली म्हणजे डावीकडे खाली आपल्याला एअरपोर्टची बिल्डिंग दिसते, पण त्याच्यामध्ये पण जिथे जागा आहे दोन्ही बाजूला सोलर पॅनल्स आहेत. कारण अख्खा एअरपोर्ट चालवण्यासाठी सोलरिफिकेशन किती लागतं ते त्यांनी म्हटलंय 12 मेगावॉट. आणि उजवीकडचे ते एअरपोर्ट मधली चित्र असावी वरती आणि खाली. वीणा वर्ल्ड मधून ते गेले होते, तर त्यामुळे तिकडच्या दोन्ही बसेसचे फोटो आहेत. छान मर्सिडीज बेन्स आहे. एकच बस असावी, मागचा आणि पुढचा फोटो आहे, पण मर्सिडीज मधून त्यांचे प्रवास झालेले आहेत. आता केरळाला एक बॅकवॉटर हे मोठं आकर्षण आहे, त्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच, पण त्याचे हाऊसबोट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि तिथे 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे फार लक्झरी हाऊसबोट्स आहेत, सेमी लक्झरी आहेत, हे आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचं आहे. पण केरळ स्टेट गव्हर्नमेंटचं आपल्याकडे जशा बसेस असतात तसं अगदी इकॉनॉमी पण बसेस आहेत पाण्यातल्या, ज्या अशा काही रकमेमध्ये इकडून तिकडून जात असतात. आणि आपल्याला माहिती आहे की परचेसिंग मार्केटिंग पण पाण्यातलं जे बॅकवॉटरचं एक स्वरूप असतं हे त्यांच्याकडून आपल्याला चांगलं ऐकायला मिळेल. त्याचे हे 6 फोटो आहेत. हे तिकडचं केळीच्या पानावरचं मिष्टान्न आहे. डावीकडच्या प्लेटमध्ये नॉनव्हेज फिश दिसतोय, आणि असं वरण भात वगैरे आज आपल्या जवळचेच भाग आहेत ते, त्यामुळे बरचसं साम्य जेवणात असणार आहे आणि आहे. हे केरळ बॅकवॉटरचे जे काही वार्षिक गेम्स असतात,
सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे खाली उजवीकडे जो चित्र आहे त्याच्यामध्ये 15 तरी त्या लांब लचक बोटी दिसत आहेत ज्या स्पर्धेत भाग घेत आहेत. आणि एकावर 40-40 जण 50 जण असतात. त्याची काही नियमावली असते. त्याच्या मध्यभागी एक रिदम असतो, काहीतरी वाजवतात असं, आणि त्या रिदमवर ते सगळे वलवत असतात आणि ह्या त्या रेस असतात. त्याचं डावीकडे वरती आहे ते महिला आहेत. डावीकडे खालचा फोटो फार छान आहे, सेंटर वरून घेतलेला. आणि अशा प्रकारे हे त्या याला संख्य बोट म्हणतात असं त्यांनी वरती म्हटलेलं आहे. संख्य बोट. फ्लॉवर्स आहेत तिकडची वेगवेगळी, जवळून फोटो काढलेला आहे. आणि माझ्या मते अनामिका ताईंनी आपल्याला काही फोटो त्यातले फुलांचे पण पाठवले होते त्या काळात. हे पण फ्लॉवर्स आहेत. ही आहे चहाच्या बागा. चहाच्या बागेचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचं दिसणं जे आहे जागतिक सगळ्या लेवलवर हेच आहे की अशा प्रकारचेच ते जे आता आपल्या समोर दिसतंय चित्रामध्ये तसंच असतं. 4 फोटो आहेत चहाच्या बागांचे. रस्ता जर वरचा उजवीकडचा फोटो बघितला तर आश्चर्य वाटेल की टार रोडला लागून, म्हणजे आपल्याकडे कोकणात गेलं, आपलं इथे सातारा वगैरे साईडला गेलं तर जसे ऊसाचे मळे दिसतात तसे हे चहाचे मळे रस्त्याला लागून. त्याच्यानंतर स्पाइस गार्डन मध्ये त्यांचा प्रवास झाला होता. स्पाइसेस सगळे कोकणात खाली आहेतच, म्हणजे आपलं दालचिनी, मिरी वगैरे ह्या गोष्टी खूप प्रमाणात आहेत आणि त्याचा त्यांनी उपभोग घेतलेला आहे. कारण ह्या झाडांच्या पानांना, कोवळ्या पानांना पण एक वेगळीच खुशबू असते. कथकली आणि कलरीपयट्टू, पूर्ण मी योग्य त्याचा कदाचित उच्चार केला नसेल, पण ही त्यांनी जवळून बघितलेलं आहे. आणि ह्या नृत्यांगना बरोबरचे त्यांचे फोटो पण आहेत, पण जे जरा दुपारी उशिरा आलेत माझ्याकडे, त्यामुळे आज आपण सगळे बघू शकत नाही होते आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये. जे म्हटलंय मैदानी आणि शूर खेळ, ते हे 2 फोटो आहेत. आणि खालच्या डाव्या फोटोमध्ये आपल्याला त्याच्या समोर एक गुरु पण आहेत असं दिसतंय, म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखालचं हे शिक्षण आहे. वा, छानपैकी मिरची भजी दिसते वरच्या डाव्या फोटोमध्ये, जी गोव्याच्या खाली आपण गेलो तर तो एक विशिष्ट आणि चविष्ट पदार्थ म्हणून आहे. डावीकडे खालचा फोटो आहे, त्याचा आपण व्हिडिओ बघणार आहोत की ह्याला इको पॉइंट पण म्हणतात आणि समोरून इको येतो. तर आणि उजवीकडचा फोटो त्याच पॉइंटला आहे. हे सगळे मित्रमैत्रिणी जे झाले होते सहज प्रवासी, कारण मित्रमैत्रिणींचा उल्लेख पण आपल्या 1-2 व्हिडिओ मध्ये आहे. तर इको पॉइंट अँड चिल्ली भजी बरोबर आहे, ते मी न वाचता सांगितलं ते करेक्ट आहे. मिरची भजी आहे. त्या मधुपट्टी डॅम स्पीड बोटिंग. वा, म्हणजे या कुटुंबानी इथे आपल्याला चिरंजीव आणि आई बाबा दिसत आहेत. स्पीड बोटीचा पण लाभ घेतलेला आहे, म्हणजे हाऊस बोट बरोबर. आणि छान फोटो आहेत. जेव्हा आपण पाण्याच्या सहवासात जातो ना, तर आपला आत्मा कुठेतरी त्याच्याशी फार जवळ जातो असं मला वाटतं नेहमी. कन्नन देवन हिल्स, प्लांटेशन कंपनी आणि टी म्युझियम. आसाम चहा वगैरे जसं आपलं नॉर्थला आहे तसाच हा प्रकार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे नमुने आपल्याला उजवीकडच्या चित्रामध्ये दिसत आहेत, जे कागदावर खाली चहाचे नमुने काढलेत. मी तुम्हाला जास्त विस्तृत चित्राबद्दल एवढ्यासाठी सांगतोय की तुम्ही सगळे मोबाईल मध्ये बघताय आणि माझ्या समोर लॅपटॉपचा स्क्रीन. आणि ते टी म्युझियम मधल्या पिक्चर मध्ये आहे, त्यांची वास्तू आणि लोकांना अटेंड करण्याची जागा.
डावीकडच्या वरच्या चित्रामध्ये चहाचं प्रोसेसिंग दिसतंय आपल्याला आणि डावीकडच्या खालच्या चित्रामध्ये तसंच वेगवेगळ्या चहाच्या नमुन्याबद्दल माहिती देताना दिसतंय. वल्लारा वॉटरफॉल्स, हा तो वॉटरफॉल्सचा एरिया आहे. आपल्याला समक्ष वॉटरफॉल्स दिसत नसला तरी खळखळतं पाणी बघितल्यानंतर कळतं की हे कुठून तरी कोसळून आलेलं पाणी आहे दोन्ही फोटोमध्ये. एलिफंट राईड, अरे वा, तर ही पण त्यांनी घेतलेली आहे. हे आपल्या साऊथचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे ईशान, तुम्हाला काही इनपुट द्यायचं आहे? नाही, ठीक आहे. नाही सर, कॅरी ऑन सर. ओके ओके ओके. आणि सेंट फ्रान्सिस चर्च हॅव्हिंग टोम ऑफ वास्को द गामा. बर, छान. हे खरोखर नवीन माहिती आहे माझ्यासाठी पण. हे सेंट फ्रान्सिस चर्च आहे तिकडचं. आणि हा जो डोम डावीकडे दिसतोय म्हणजे वरती गोलाकार असलेलं, तर डोम ऑफ वास्को द गामा म्हटलंय त्याला. वास्को द गामा हा आपला परिचित व्यक्तिमत्व आहे सगळ्यांचं. चायनीज फिशिंग नेट अँड सी फूड. सी फूड हे उजवीकडे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फिश किंवा सी फूड म्हणजे समुद्रातले जीव यांचे प्रकार. आणि डावीकडे जे फिशिंगला जातात, मासेमारीला जातात, त्या होड्या आणि तो भाग आहे. पण एक उंच असं डावीकडच्या फोटोमध्ये जे उंच दिसतंय ते बहुतेक चायनीज फिशिंग नेट आहे. तर त्याच्याबद्दल आपण मग कधी समजून घेऊ त्यांच्याकडे. द डच पॅलेस सिच्युएटेड ॲट मत्तुमचेरी इन एर्नाकुलम डिस्ट्रिक्ट वॉज बिल्ट बाय पोर्तुगीज. पोर्तुगीजने बांधलेलं हे डच पॅलेस आहे आणि त्याच्यातली बरीचशी महत्वाचे फोटोग्राफच्या रूपाने आपल्या समोर आहेत. डावीकडे तो पेटारा आहे, वरच्या मधल्या चित्रामध्ये एक छत आहे, त्याच्यानंतर अंगरखे आहेत दोन्ही उजवीकडे वरचे फोटो, आणि खाली हत्यार आहेत आपल्या लढाईची, खालचा डावा फोटो, मध्ये एक पालखी आहे आणि उजवीकडे काही धातूच्या वस्तू आहेत. छान. नारळ पाणी, कोकोनट वॉटर. डावीकडे कोकोनट्स आहेत आणि उजवीकडे अनामिकाताई कोकोनट पाणी पितात. तर पोलीस म्युझियम अँड वारपू, नेमका बुक ऑफ ग्रीनिच रेकॉर्ड्स मध्ये ह्याची नोंद झालेली आहे. तर पोलीस म्युझियम जो डावीकडचा फोटो आहे आणि वारपू हा उजवीकडचा फोटो आहे. आपल्याला माहिती घेऊ आपण. आणि असं हे सुंदर केरळ आहे. वरती डावीकडे अन्न आहे, वरती उजवीकडे जे मंदिर आहे, खाली त्यांचा जो डान्स हा त्यांनी जोपासलेला कला आहे त्यांच्या राज्याची, आणि उजवीकडे खाली भक्तीचं दर्शन आहे. आपण यातून केरळला जाऊन आलेलो. तर आता अनामिकाताई, तुम्ही आम्हाला केरळला घेऊन जा. जरूर जरूर. तयार आहात? हो. थोडं मध्यभागी आणखी करा सुरुवात करा. प्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार. आजचा आपला विषय आहे केरळ दर्शन. म्हणजे केरळला आम्ही सहलीला गेलो होतो त्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. केरळला आम्ही गेलो होतो दिवाळीच्या त्या आठवड्यामध्ये, पण तत्पूर्वी सहल याबद्दल मी सांगणार आहे. म्हणजे एकत्र
आणि हल हल म्हणजे सोल्युशन, निराकरण किंवा त्याचा उपाय. आपण आता लोक सहलीला का जातात ते मला आताच कळलं की का बरं जातात. एकत्र येणं आणि आपापल्या चिंता किंवा आपलं जे स्ट्रेस असतो किंवा आपला तणाव असतो ते बाजूला कसा सारायचं ते आपल्याला एकट्याला जमत नाही. पण जर असं एकत्रितपणे गेलो तर ते आपोआपच बाजूला सरतं. म्हणून स आणि हल असा सहलीचा हा अर्थ असला पाहिजे असं मला वाटतं. आता आम्ही पण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बदल आणावा म्हणून सहलीला जाण्याचे ठरवले. निसर्गाच्या सान्निध्यात जाणे मला आवडते म्हणून केरळ दर्शनला जाऊया असं आम्ही ठरवलं. नामांकित टूर तर्फे म्हणजे वीणा वर्ड्स तर्फे आम्ही दिवाळीच्या आठवड्यात टूरला निघालो. 24/11 आमची पहिला दिवस होता तेव्हा आमची टूर सुरू झाली. एक्झॅक्टली त्या दिवशी अभ्यंग स्नान होतं आणि लक्ष्मीपूजन होतं. थोडी मनामध्ये रुकरुक होती, अरे आज दिवाळी आहे आपण बाहेर कसं निघायचं. पण चला आज थोडा प्रयत्न करूया, आपण बाहेर जाऊन दिवाळी साजरी करूया. तत्पूर्वी आपण केरळच्या दर्शनाला आपण जाण्यापूर्वी थोडीशी केरळची मी भौगोलिक माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेलं राज्य. कर्नाटक व तामिळनाडू या राज्याच्या सीमा केरळला लागून आहेत. पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख केला जातो. केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. हल्ली 1 नोव्हेंबरला केरळ दिन म्हणून आपण सेलिब्रेट केला. राजधानी तिरुअनंतपुरम. कोची व कोळिकोड महत्वाची शहरे आहेत. इकडची प्रमुख भाषा मल्याळम. जिल्हे 14 आणि इथले आपले मुख्यमंत्री आहेत श्री पिनाराय विजयन. क्षेत्रफळ आहे 38,863 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या 2001 च्या जनगणनेनुसार 3,25,00,000 अंदाजे. पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टी सौंदर्य पाहायला व आयुर्वेदिक उपचारासाठी देश परदेशातून हजारो प्रवासी येतात. साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ 100%. भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य म्हणून गणले जाते. निसर्ग साधन संपत्ती आणि महिलांचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण असलेले हे राज्य हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता आपण केरळ वगैरे असं म्हणतो पण अर्थ काय त्याचा. केर म्हणजे नारळाचे झाड आणि अल म्हणजे परिसर म्हणजे नारळाचे झाडे असलेला परिसर म्हणून केरळ. आता केरळची उत्पत्ती कशी झाली. हा जो नैसर्गिक सौंदर्य लाभलेला जो देश आहे त्याची उत्पत्ती कशी झाली तर ह्याच्या एक दंतकथा एक आहे. विष्णूचा अवतार मानल्या जाणारा भगवान परशुरामांनी क्षत्रियांचा नायनाट केला पण नंतर त्यांना खूप वाईट वाटले, पश्चाताप झाला. मग आता त्याचं प्रायश्चित कसं करायचं म्हणून त्यांनी विष्णू देवांची आराधना केली, तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर त्यांचं जे शस्त्र होतं परशु ते त्यांनी समुद्रात फेकून दिलं. जिथे जाऊन ते शस्त्र पडलं त्या ठिकाणचं पाणी ओसरलं आणि जमीन अशी वरती आली. तो भाग जमिनीचा भाग झाला. तोच भाग हा केरळ जिथे निसर्ग अगदी सढळ हाताने तिथे फैलवलेला आहे. महत्वाचा सण इकडे आहे पोंगल आणि इथे ख्रिश्चन धर्मियांची संख्या पण जास्त आहे. ख्रिश्चन सण जो आहे क्रिसमसला
तो मोठ्या प्रमाणामध्ये इथे साजरा केला जातो. केरळला लँड ऑफ लॉर्ड्स पण म्हटलं जातं, देवांची भूमी म्हटलं जातं. इथले खाद्यपदार्थ मेनता भाताने बनलेले आहेत, नारळाने बनलेले आहेत. भात शेती जास्त प्रमाणात होते, म्हणजे इडली, डोसा, पुत्तू, अप्पम, वडा, चटणी, कडल, पायसम. मासेमारीचा उद्योग केला जातो. चिकन, मासे, केळीच्या पानांवरती जेवण वाढले जाते. इथे केळीचे पण पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत, वेफर्स, भजी, गोड शिरा वगैरे. आता आपण केरळ दर्शनला आपण निघतोय. आम्ही दुपारी निघालो, त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. मुंबईहून निघालो, त्याच्यानंतर कोची एअरपोर्टला पोहोचलो. कोची म्हणजे कोची. कोची एअरपोर्टला कोची एअरपोर्ट हे जगातले पहिले सोलार ऊर्जावर चालणारे आहे. आपण मगाशी ते फोटो पाहिले. अत्यंत अवाढव्य, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त. तिथे पोहोचल्यावर ना वाटतच की काहीतरी वेगळं आहे, छान आहे, सुंदर आहे, हा फील येतोच येतो. तिथून अलेपी किंवा अलापुझाला 53 किलोमीटरच्या अंतरावर आमचं हॉटेलचं वास्तव्य होतं. म्हणजे टूर्सने आमची तिथे सोय केली होती. तिथे पोहोचण्याआधी जवळच्या हॉटेलमध्ये आम्हाला डिनरसाठी आम्ही गेलो. फ्रेश होऊन पाहतो तर आतील बाजूला टेबलावर लक्ष्मी देवीची पूजनाची तयारी ऑलरेडी केलेली होती. म्हणजे दिवे, फुलं, हार, सजवलेली देवीची ती छबी. आम्हाला खूप आश्चर्य म्हटलं, अरे वा, खूपच मस्त. संध्याकाळ होऊन गेली होती. लक्ष्मीपूजनची इच्छा मात्र पूर्ण झाली. जे मनाला रुकरुक होती की अरे आपण आज पहिल्यांदाच आपण लक्ष्मीपूजन दिवशी घरी नाही होत, पण सहलीला जायचं होतं आणि हाच दिवस आम्हाला घ्यायचं, तिकडे टूर त्यांनी अरेंज केलेली होती, म्हणून निघावं लागलं. ऐन दिवाळीच्या दिवशी निघालो याची हुरहूर होती, पण नंतर समाधान वाटले. महाप्रसाद म्हणजे तिथले जेवण केलं. आमच्या सोबत पुणे, नाशिक, कोल्हापूर इथून सगळी मंडळी जमा झालेली होती. एकमेकांना आम्ही हॅपी दिवाळी केलं. एकूण 28 जणांचा ग्रुप होता आणि आमच्या सोबत आमचे टूरचे ग्रुप मॅनेजर सुद्धा होते. एकमेकांची ओळख करण्यात आम्ही सुरुवात केली हळूहळू. आता एलेपीला 2.5 किलोमीटर अंतरावर पेरियारला बॅकवॉटर रायडिंग साठी आम्ही नेक्स्ट आम्ही गेलो. तेथे खाऱ्या पाण्याचे सरोवर, कालवा, बॅकवॉटर्स, तळे आहेत. आता बॅकवॉटर्स म्हणजे काय? पाणी येतं, पुढे येतं, नंतर मागे जातं. कारण 70% समुद्र आहे तेथे आणि 30% नदी आहे. समुद्र आणि नदी असं कनेक्टेड आहे. जेव्हा भरती येते तेव्हा पाणी पुढे येतं, अवटीला पाणी मागे सरतं, म्हणून पुढे मागे ते पाणी होत राहतं. म्हणून त्याला बॅकवॉटर्स म्हटले जाते. निळ्याशार आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पाहत आजूबाजूच्या हिरवळीचा सुखद गारवा अनुभवत स्थानिक लोकांचे कौलारू घर, आपण मगाशी घर जी बघितली ती नारळी झाडे, केळ झाडे आणि त्यांचे वाहन, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर आहे ना छोट्या छोट्या होड्या, म्हणजे त्यांचं वाहन म्हणजे होड्या. कारण बाजूला ते बॅकवॉटर आणि त्याच्यातून त्यांना म्हणजे वहिवाट करायचा असतो, म्हणजे ते होडीमध्येच करतात. आणि त्यांच्या होड्यांना खूप छान सजवलेल्या, पेंटिंग केलेले पडदे, त्यांच्या ते केरळच्या एक पर्टिक्युलर झाडं वगैरे असं त्यांचं ड्रॉइंग म्हणजे चित्र असायचं. रायडिंग हा व्यवसायासाठी ओपन बोट, हाऊस बोट, एसी बोट, प्रवासी बोट आणि अशा प्रत्येक बोट आपापले सौंदर्य जपणारे आणि वाढवणारे होत्या. स्नेक बोट आपण पाहिली मगाशी, स्नेक बोट आपण चित्रामध्ये पाहिली, ते सुद्धा तिथेच कॉम्पिटिशन घेतली जाते. 150 लोक एका वेळेला बसतात चालवण्यासाठी. 50 किलोमीटरची कमीत कमी राईड असते, लांब लचक असते. हे आपण मगाशी चित्रामध्ये खूप सुंदर ते चित्र असतं. आता तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला घरगुती जेवणाची सोय होती. एक छोटस असं घर होतं, आमची बोट थांबली, आमचा
आमचे स्वागत केले गेले. जेवण म्हणजे आपण मगाशी ते एक केळीच्या पानावर जे पाहिलं ना, ते भात, रस्सम, उकडलेली केळी, स्पेशल पापड, अननसाची कोशिंबीर. तिथल्या संपूर्ण वास्तव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला म्हणजे कोशिंबीरचे प्रकार खूप आवडले. केळीच्या कोशिंबीर, पप्पन, अननसचा कोशिंबीर, नंतर ती ब्राऊन कलरची कोबी असते त्याची कोशिंबीर, एक वेगळी चव होती खरी. आणि हे सगळं केळपानावर वाढतात, अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवलेले ते वाढत असतात. आणि हा एक खरंच सुखद आणि समाधानी क्षण होता. व्यवसाय तोच आहे, भात शेती, नारळ शेती, केळ, चहाचे मळे, मासेमारी, गरम मसाला आणि बोट सवारी. आपण मागाशी बघितलं चहाची विस्तृत रांगा, मळ्यांच्या रांगा बघितल्या, तिथे छोटे छोटे वॉटरफॉल बघितले, किती सुंदर सुंदर फुलं बघितली. हे सगळं आम्ही ना बघत होतो, जवळून बघत होतो, बोटीमधून बघत होतो. त्यावेळी असं वाटलं निसर्ग किती सुंदर आहे हे आम्हाला लगेचच असा अनुभव झाला. आतला तिथल्या लोकल फूडचा आस्वाद जिभेवर रेंगाळत ठेवून पुन्हा आम्ही बोट रायडिंगला गेलो आणि हे निसर्ग सुंदर परत आमच्या डोळ्यामध्ये समावलं. त्यावेळी असं गाणं वाटलं की ते आपण गाणं ऐकतो ना, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है. हे जे आहे हा निसर्ग चित्रकार जो आहे त्याचं खरोखर आपल्याला कौतुक वाटतं की एवढे सगळे कलर शेड कुठून आणत असेल, असा एक प्रश्न पडतो आपल्याला. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो कुमुली स्पाइस विलेजला, जे आपण ते स्पाइसचं गार्डन बघितलं आणि ते तिथले जे मालक होते ते आपल्याला सगळं दाखवत होती, झाडं वगैरे. तो गार्डन आहे. विविध प्रकारच्या मसाल्याची झाडे, फुले, फळे, पाने तिथे आम्हाला बघायला मिळाले. ते मालक होते ते खूप मनापासून आणि आत्मीयतेने आम्हाला डेमो देत होते. वेलची, दालचिनी, तेजपत्ता, रुद्राक्ष, ब्राह्मी आवळा, हे सर्वच प्रकार किती बघावं आणि किती किती साठवावं असं आम्हाला झालं. असा मसाला प्रकारामध्ये ना जास्त तिखट, कमी तिखट, हिरवा मसाला, ब्राऊन तपकिरी मसाला, साधारण गुलाबी कलरचा मसाला, हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. ते म्हणाले की जशी जशी झाडे अशी वाढत जातात ना तसे तसे त्यांच्या फुलांमध्ये, त्यांच्या फळांमध्ये, गुणांमध्ये, आकारांमध्ये आणि रंगांमध्ये फरक पडतो. म्हणजे तशी तशी त्या चवीमध्ये फरक पडतो असं त्यांनी सांगितलं. आता त्यानंतर आपण ते जुडो, कराटे हे आपण चित्र जे बघितलं तिकडचं, तिथला एक शो ते लोक मॅनेज करतात म्हणजे व्हिजिटर्ससाठी, म्हणजे जे आपलं पर्यटक असतात त्यांच्यासाठी. ते खूप सुंदर होतं. पण आम्हाला जरा हे झालं की आमचं चुकलं, म्हणजे ती वेळ निघून गेली. मग आम्ही शेजारीच कथकलीच्या डान्सच्या शोला आम्ही गेलो. कथकली बद्दल एक पहिल्यापासून आकर्षण होतं आम्हाला. काय म्हणजे आपण ते चित्र बघितलेलं असतं की तो मुखवटा, तो ड्रेस, ते भडक त्यांचे मेकअप, हे कसं असेल, काय असेल, एक होतं खरं. पण त्यांनी आम्हाला खूप छान समजावून सांगितलं. जेव्हा सुरुवात करायच्या अगोदर त्यांनी सगळं आम्हाला थोडक्यात सांगितलं. कथकलीमध्ये सुद्धा खूप डान्स मध्ये प्रकार आहेत. थेयम, ओडियट, ओथनतुला, चक्कियार, ओट्टू आणि कोलकली. आता फक्त नावावरतीच आपल्याला फक्त हे करायला लागेल. आता हे जे कथकलीचे डान्सर असतात ना, मेल आणि फिमेलचे, तर ते ना स्टोरी प्ले करतात, रामायण, महाभारत. त्यांचे मेकअप सुद्धा भडक असतात, पण 7 प्रकारचे बेसिक मेकअप असतात. ग्रीन, त्याच्यानंतर रेड, ब्लॅक विथ रेड स्ट्रीप, येलो विथ सेफ्रॉन, हे असे रंग वापरले जातात. आता ग्रीन कलरचा मेकअप केव्हा करतात की जेव्हा नॉबेल कॅरेक्टर्स त्यांना प्ले करायचे असतात, जसं की राम, कृष्ण, अर्जुन, ह्यांची स्टोरी सांगायची. ह्याच्यातले वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ना, ते स्वतः बोलत नसतात, जे डान्सर असतात, डोळ्यांच्या आणि लिप्सच्या हावभावावरनं ते आपल्याला स्टोरी प्ले करून दाखवतात. ते खूप अप्रतिम दृश्य असतं, कारण ते डोळ्यांचे हावभाव बघून आपल्याला ती स्टोरी समजते असं आपल्याला वाटतंय.
रेड कलर हे इव्हिल कॅरेक्टर प्ले करण्यासाठी वापरतात, जसं काय दुशासन, हिरण्यकशिपू, कंस ह्याच्यासाठी. ब्लॅक विथ रेड स्ट्रिप्स राक्षसी प्रवृत्तीचे कॅरेक्टर्स रंगवण्यासाठी असतात. येलो मेकअप पण असतो. मॉन्क म्हणजे साधूची एखादी गोष्ट असेल, त्यांचा उपदेश असेल, तर तो येलो कलरचा मेकअप करतात. येलो आणि सॅफ्रन हा जेव्हा मेकअप करतात तेव्हा स्त्री कॅरेक्टर प्ले करतात. म्हणजे सीता, पार्वती, द्रौपदी ह्यांची जर स्टोरी असेल तर ती ते तो मेकअप त्यांचा, म्हणजे अशा वेगवेगळे मेकअप ठरलेले आहेत त्यांचे. तर हे सगळं आम्हाला फक्त चित्रच फक्त माहिती होतं. तर त्याच्यामध्ये हे बघा, हे असं एक आम्ही पण बघितलं. हे बघा, हे बघा, हे असं दिसलं. हा. त्याच्यानंतर आम्ही गेलो, नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही मुन्नारला व्हिजिट केली. आता मुन्नार, मुन म्हणजे 3 त्यांच्या भाषेमध्ये, आणि नार म्हणजे नदी, 3 नद्यांचा समूह असलेला तो भाग. कुठली कुठली नदी तर मडुपट्टी, नलाथेनी आणि कुंडला, हे 3 नद्याच्या मिळून त्याला मुन्नार म्हणतात. हे हिल स्टेशन आहे. 1600 मीटर अबाव द सी लेवल आहे, म्हणजे उंचावर आहे. 16 आयलंड आहे. भारतीय व्हायसरॉयनी एकदा तिथे त्या भागामध्ये व्हिजिट केलं आणि त्याला खूप आश्चर्य वाटलं की एवढं सुंदर, म्हणून त्यांनी केरळाला साऊथचे काश्मीर म्हणून म्हटलं. प्राकृतिक सौंदर्य आणि संपत्तीमुळे त्याला व्हेनिस ऑफ ईस्ट म्हणून म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ रिझर्व आहे तिकडे, म्हणजे आजूबाजूला खूप जंगल झाडी आहे, वाईल्ड एनिमल आहेत. आम्ही सफारी केली खरी, पण आम्हाला वाईल्ड एनिमल बघायला नाही मिळाले. कारण काय होतं, ते आम्हाला पाहून किंवा ते अमुक ठराविक बोटी वगैरे पाहून ते लांब लांब पडतात. पण तिथे आम्हाला ना डिअर, मुंगूस आणि वाईल्ड बर्ड्स बघायला मिळाले. ते मस्त आपापल्या मस्तीत हिंडत आणि बागडत होते. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला सुमन व्हॅली आहे, तिकडे मडुपट्टी डॅम आहे. इथे आम्ही स्पीड बोट राईड केली. आता आम्ही तिकडे राईडच करत होतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड, म्हणजे हाऊस बोट, ओपन बोट, आता ही स्पीड बोट. तिकडे बोटीमध्ये सुद्धा प्रकार, म्हणजे 5 माणसं बसण्याची एक बोट, किंवा तुमचे एक 15-20 माणसं असेल तर फॅमिली बोट, अशा प्रकारची तिकडे बोट असतात. तर आम्ही 5 माणसं आम्ही एका बोटीमध्ये बसलो आणि आपण मगाशी फोटो बघितला तो, आणि चालवणारा तो मनुष्य होता अण्णा. आम्ही त्यांना अण्णा म्हणून हाक मारली. आणि तो कधी हळू चालवे तर कधी फास्ट चालवे, कधी स्लो चालवे, कधी स्पीड मध्ये, तर कधी डावीकडे वाकडी करे तर कधी उजवीकडे वाकडी करे. आम्हाला इतकी भीती वाटत होती, म्हटलं बापरे, आपण खाली पडलो तर काय. आणि आम्हाला बघून तो मागे बघून हसे, आणि आम्ही अरे अरे ओ थांब थांब, हळूहळू वर असं ओरडत होतो. आणि आम्हाला त्यावेळी मोबाईलनी फोटो काढायला मिळालाच नाही, कारण दोन्ही हाताने आम्ही ते बोट पकडून आम्ही घाबरलेलो होतो. बोट पकडायची काय तर फोटो काढायचे, मग आम्ही आपले बोट पकडून होतो. पण नंतर त्यांनी एका ठिकाणी ती बोट अगदी हळूहळू अगदी स्थिरावली, आणि नंतर आता तुम्ही फोटो काढा. जसे फोटो काढून आता मोबाईल आतमध्ये ठेवा. बरं, परत त्यांनी आपला ते स्पीड मध्ये चालवायला सुरुवात केली, आणि ते मागे होऊन हसत होते, एक मजा म्हणून करत होते. त्याच्यानंतर परत राऊंड मारत होते. आता इकडे पण ग्रीन व्हॅली, ट्री प्लांटेशन आपल्याला बोलवतात आणि भुलवतात आपल्याला. पुढे अजून गेलो तिकडे इको पॉइंट. आता आपण मगाशी एक चित्र बघितलं तर इको पॉइंटचं, जे तिकडे आम्ही ग्रुप फोटो पण काढले, सगळे आम्ही एकत्र जमलो होतो. तर इको पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं, इथे जरा थांबा, मी इको पॉइंट दाखवतो. हा हा हा. प्रतिध्वनी ऐकायला येतोय. हा, एकच मिनिट.
हा, पुढे चालू करा. तर अशा प्रकारे आता आम्ही इकोची मजा घेतली. प्रत्येकाने आपापले इकोचा पडसाद कसा पडतोय ते बघत होते. तर काही लोक म्हणाले गणपती बाप्पा, तर तिथून आवाज येतो गणपती बाप्पा. मग काही लोकांना आलो रे आलो, मग तो गणपती बाप्पा नंतर आलो रे आलो, म्हणजे गणपती बाप्पा म्हणतो मी आलो रे आलो, अशी आम्ही मजा करत होतो. त्याच्यानंतर आणि अशी आम्ही खरंच सांगतोय ना तुम्हाला की आम्ही तिकडे गेलो ना, आम्ही आमचं वय विसरलो. अगदी लहान मुलं झालो होतो. तिथे ग्रुप फोटो काढले, एकामेकांनी टेर उडवत होतो. आता अजून बाहेर आलो तर आपल्याला इथे कसं आपल्या बॉम्बे लाईफ मध्ये वडापाव वास आला की आपल्याला खाऊशे वाटतात, नाही एक तरी खाऊया. तसं तिकडे बाहेर आलो तर वास येत होता कसला, तर मिरची पकोडा. आपण फोटो बघितला तर नाही आम्हाला घ्यायचं. तर आमचे मॅनेजर होते, त्यांनी सोय केलेली होती. नाही नाही बसा बसा, सगळ्यांना मिळणार, मी सोय केलेली आहे. बरं, अरे एक खाल्ला, एक मिरची खाली, 2 खाली, 3 खाली, बाबा बस. कारण काय, चटणी फार तिखट असते त्यांची. त्या चटणीमध्ये फक्त तिखट आणि मीठ एवढंच टाकतात, बाकी काय नाही. पण अतिशय अप्रतिम. म्हणजे आम्ही ती खाल्ली पण 2-3च्या वरती नाही, कारण काय तिखट होतं जरा. पण छान, अगदी सुंदर, परत परत खावीशी वाटणारी अशी. तिथे ना काही लोक नॅचरल ऑइल विकत होते, म्हणजे चंदन, लेमन ग्रास, निलगिरी. आता त्यांचं कसं, आता हे केरळ जे आहे ते वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. कारण तिथे निसर्गामध्ये हे सगळे चंदन, निलगिरी हे झाडं पुष्कळ आहेत. त्याच्यामुळे त्याचे तेल किंवा त्याची पानं फुले हे सुद्धा औषधाप्रमाणे उपयोग करतात. तर तिथे आम्ही सुद्धा ते घेतलं. हे बघा अशा प्रकारे तेल वगैरे आम्ही घेतले. ते त्याचे गुण आहे, त्या गुणाप्रमाणे आपण त्याचा उपयोग करू शकतो. पुढे आम्ही टी म्युझियमला गेलो. आता हे टी कन्नन देवान टी म्युझियम आहे, आपल्या टाटा ट्रस्ट तर्फे. टाटाने हे तिकडे केलेलं आहे ते. आणि तिकडे कसं चहाचे मळ्यामधनं जे पानं कशी काय कुरडली जातात, चहा कसा बनतो, फॅक्टरीमध्ये चहा पावडर कशी बनते, हे आम्हाला फॅक्टरीमध्ये दाखवलं. तिथे आम्हाला गेल्या गेल्या तिथले एक जे सहकारी होते त्यांनी खूप छान डेमो दिला. म्हणजे हे पान बघा, हे पान बघा, ह्याचा रंग बघा, तुम्ही कुठली चहा पिता, CTC, हो का, मी तुम्हाला दाखवतो चला, असं करून आम्हाला फॅक्टरीमध्ये घेऊन गेले. आता त्यांनी काय सांगितलं, जेव्हा चहाची पानं लागवड होते ना, तेव्हा पहिलं जे पालवी फुटते अगदी ग्रीन, लाईट ग्रीन कलरची, ती पहिली कोवळी पालवी आहे ना, पहाटे उठून हाताने कुरडली जाते, हाताने, की त्याला व्हाईट टी म्हणतात. ती फार कॉस्टली असते आणि हे आपण व्हाईट टी म्हणून म्हणतो ना, ती आहे. तीच पानं समजा थोडीशी मोठी झाली की त्याला ग्रीन टी म्हणतात. थोडी अजून ती पानं मोठी झाली की त्याला ब्लॅक टी म्हणतात. आणि ते उरलेला पाला किंवा खाली जी पानं पडलेली असतात त्याला CTC चहा म्हणतात. आता CTC म्हणजे काय, तर कट, टियर अँड कल. आता हे कट, टियर अँड कल हे मशीन मध्ये केलं जातं. तर हे सगळं जे आहे ते त्यांनी आम्हाला खूप थरली समजावून सांगितलं. आणि म्हणजे तुम्ही कसा चहा बनवता, तर आम्ही म्हटलं पाणी घेतो, पावडर टाकतो, साखर टाकतो, दूध टाकून उकळवून पितो. तर म्हणते हे चुकीचं आहे. चहा नेहमी वेगळ्या ठिकाणी एका भांड्यामध्ये चहाच्या पाण्यामध्ये चहा पावडर टाकून उकळवायचं, दुसऱ्या भांड्यामध्ये दुधामध्ये साखर टाकून उकळवायचं, आणि नंतर कपामध्ये चहाचं पाणी आणि दुधाचं पाणी मिक्स करून मगच चहा प्यायचं. एकत्र कधीही उकळवून नका. तर आणि मग आम्हाला चहा सुद्धा आम्ही प्यालो, अगदी अप्रतिम चव, असं वाटतं अजून प्यावा चहा. तिथे सुद्धा आम्ही मस्त फोटो काढले. ते फॅक्टरीतले फोटो आपण आता बघितले आता ते. आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही घरी गेलो, म्हणजे हॉटेलच्या वास्तव्यामध्ये गेलो. जेवणानंतर आम्ही सगळे ओळख आता हळूहळू खूप झालेली होती. आणि ते आमचे जे मॅनेजर होते सतत आमच्या सोबत असायचे. कोणाला काय लागलं, कोणाला काय औषध लागलं, कोणाला काय बरं नाही, कोणाला चक्कर येते, कोणाला उलटी होते, असं जर असलं तर ते आपले बॅग घेऊन आमच्या मागे मागे असायचेच.
डान्स वगैरे त्यांनी केला होता, गाणी म्हटली, मग गेम खेळलो, अगदी लहान मुलासारखं सगळं आम्ही तिकडे वावरलो. आता त्याच्यानंतर त्याच्या हॉटेल वास्तव्यामध्ये आयुर्वेदिक ते लोक पंचकर्म, बॉडी मसाज असं त्यांचं एक डिपार्टमेंट, ते खूप प्रसिद्ध असतं. ते केरला लोक जे करतातच करतात, त्याला केरला बॉडी मसाज म्हणतात. आम्ही सुद्धा तिकडे म्हटलं बघू काय काय आहे बाबा तुमच्याकडे. हेड मसाज आहे, बॉडी मसाज आहे, लेग मसाज आहे, बॅक मसाज आहे, हे सगळं केलं आम्ही. पण तिकडे आम्ही हेड मसाज वगैरे करून आलो, मस्त की झोपलो, खूप छान मजा आली तिकडे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट केली. वाटेल आम्हाला चॉकलेट फॅक्टरी म्हणजे एक मोठं दुकान आहे, तिथे वेगवेगळे प्रकारचे चॉकलेट्स बघितले. तिकडे कॉफीचं सुद्धा उत्पादन होतं, तर कॉफी चॉकलेट इतके सुंदर, म्हणजे कॉफीची जेली पण आम्हाला बघायला मिळाली. ते खूप छान होते. सगळे लहान मुलांनी चॉकलेट वगैरे घेतले, प्रत्येकाने आपापल्या घरी मुंबईला आणण्यासाठी नातेवाईकांनी चॉकलेटचे पॅकेट्स घेतले. तिकडे लाकडी वस्तूचे शो पीसेस होते. आता तिथे जंगल, त्याच्यामुळे लाकडी वस्तू खूप प्रसिद्ध आहेत. फर्निचर, त्याच्यानंतर वॉल हँगिंग, खेळणी, आणि हा त्यांचा व्यवसायच आहे फर्निचर करण्याचा. जिथे आम्ही एका प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर सगळे कबाट, बसायला खुर्च्या, हे सगळ्या लाकडी. हा लाकडी फर्निचरचा उद्योग निर्यात करतात आणि बिझनेस मोठा करतात. पुढे गेलो, वल्हारे वॉटरफॉल. आता मगाशी आपण फोटो जे बघितले ना हत्तीचे वगैरे, ते तिथे अगदी स्वच्छ नदीचं पाणी, शेजारी म्हणजे या बाजूला आणि त्या बाजूला अगदी हिरवळ झाडांची. त्याच्यामध्ये ते पाणी बघितलं ना, तर पाणी आपल्याला हिरवं दिसतं. त्याच्यामध्ये ते सूर्यप्रकाशाची किरणं अशी चमकतात ना की आपले डोळे दिपून जातात. असं वाटतं इथेच बसून राहावं, इतकं गार वाटतं तिकडे. आणि तिथे एलिफंट राईड, आता लहान मुलं किंवा आता मोठी माणसं पण एलिफंट राईड केली त्यांनी. आणि हा सुद्धा एक तिथला राईड, हा एक उद्योग आहे. हत्ती सुद्धा खूप सजवलेले असतात आणि बसवताना राजा महाराजाचं फील येतं अगदी. आणि ते हत्तीच्या वरती सुद्धा ते असं छत्री टाईप असं अंबारीवर बसल्यासारखं, आणि हत्ती सुद्धा सोन असं उंचावून असं आमचे स्वागत करीत होता. तर हे सगळं आम्हाला खूप छान अनुभवलं आम्ही. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो फोर्ट कोचीला. तिथे आता आपण मगाशी फोटो जे पाहिले चर्चचे, सेंट फ्रान्सिस चर्च 1779 ला बांधला गेलेला आहे. नीरव शांतता, अगदी इतकी शांतता ना की परिसराची पण शांतता आणि तिथे मनाची पण शांतता अनुभवास मिळाली. फक्त शांत बसून राहायचं, गप्प. तिथे तन मन शांती आणि शक्ती तर नक्कीच मिळते. थकवा निघून गेलेला. त्याच्याच बाजूला वास्को डी गामाचं टोंब म्हणजे थडगे. वास्को डी गामा त्याला जे नवीन नवीन देशाचे शोध लावत होता हे आपल्याला माहिती होतं. 1502 ला तिथे आला. 1515 ला त्याचं निधन झालं. त्याला तिथेच थडग्यामध्ये पुरला गेला. पण काही वर्षांनी त्याची जी मंडळी होती, सहकारी किंवा नातेवाईक, त्यांनी त्याचे अवशेष काढून नेले. पण थडगे मात्र अजून तसेच ठेवलेले. आपण फोटो बघितला आपण मगाशी. तिकडे झाल्यानंतर आम्ही फिशिंग नेट पाहिली. फिशिंग नेट म्हणजे आपण मगाशी फोटो बघितला बघा, चायनीज फिशिंग नेट. म्हणजे एक होडी होती, होडीच्या या बाजूला असे 5-6 दोऱ्या होत्या, तिथे दगड बांधलेले होते मोठमोठाले, आणि त्या बाजूच्या भागामध्ये नेट बांधलेली मोठी. म्हणजे जर दगड असे दगडाची दोरी अशी उंचावली का तिकडची नेट खाली जायची, समुद्रात जायची, मासे पकडले जायचे. नेट जड झाली की पुन्हा ते असे दगड ओढले जायचे, म्हणजे ती नेट बाहेर यायची. आम्ही अक्षरशः त्याचा आपला व्हिडिओ आहे आपल्याकडे. अशा प्रकारे ते चायनीज फिशिंग नेट पाहिली. तिथे सुद्धा हा मासेमारीचा उद्योग खूप जोरात चालतो. आपल्याला हवा तो मासा ते लोक तिथे आपल्याला तळून किंवा शिजवून किंवा ते कालवण वगैरे करून आपल्याला देतात. तिथे सुद्धा छोटी मोठी दुकाने होती, म्हणजे आपण म्हणू मार्केट बाजार असं. त्या दुकानामध्ये मॅग्नेट, वॉल हँगिंग, टोप्या,
या टोप्या बघा, आम्ही त्या टोप्या तिथे खरेदी केल्या. या या अरे वा वा वा. सगळ्यांनी त्याचे फोटो काढलेले आहेत असे, अशा प्रकारे फोटो काढलेत. तर आठवण म्हणून एक असं पाहिजे. पुढे आम्ही डच पॅलेसला गेलो, मत्तांचेरीला. आपण डच पॅलेस आपण बघितला, ते राजे महाराजांचे फोटो बघितले त्या काळचे. पोर्तुगीजांनी तो हा डच पॅलेस बांधलेला 1545 ला. तिथे त्या काळचे राजे, त्यांचे कपडे, त्यांचे शस्त्र, त्या काळचं फर्निचर, हे सगळं इतकं छान त्यांनी जपून ठेवलेलं आहे. त्यांचे कुटुंबीय, त्यांची फोटो, त्यांची माहिती, स्त्रियांचे राहणीमान, स्त्रियांच्या साड्या सोन्याच्या धाग्याने विणल्या गेलेल्या अशा लिखाल्या. सर्व इतकं छान जपून ठेवले. स्वच्छता आणि सुरक्षितता ही पण तेवढीच छान. राजा वर्माची कारकीर्द आणि त्यांचे कुटुंबियाची फोटो हे पण तिकडे होते. सर्वटपणा एक मात्र होतं की तिथे कुठेही गेलं ना केरळला, तर ID प्रूफ मात्र चेक केले जात होते सगळ्यांचे. आता केरळला आलो आणि नारळ पाणी नाही प्यालो असं होणारच नाही. म्हणून त्यामुळे आपण नारळाचा, आता मगाशी फोटो बघितला, नारळ पिताना सगळ्यांनी प्याले. आणि तो नारळ तो असं सोलून, पाणी काढायला सोडून फटाफट इतकं फटाफट करत होता ना की आम्ही बघतच राहिलो. त्या नारळाची मलाई आणि नारळ पाणीची चव वेगळीच, म्हणजे गोड, अगदी मधुर अशी होती. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. तिथेच पुढे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर पोलीस म्युझियम आहे, जिथे तुम्ही आता फोटो बघितला. आणि ते पोलीस म्युझियमच्या फोटोच्या जवळ तुम्ही एक अशी मोठी एक विशाल कढई बघितली, अशी कढई. आता ही कढई 2004 मध्ये तांब पित्तळ ह्याची ती बनवलेली आहे आणि ती अतिशय मोठी कढई आहे. 3184 किलो वजनाची आहे. एका वेळेला 1000 लोकांचे जेवण तिथे केले जाते. खूप आश्चर्य वाटलं हे बघून की एवढी मोठी कढई कशी काय बनवली असेल. जेवण कढई बनवणाऱ्यांची आणि त्यामध्ये जेवण करणाऱ्यांची खूप कमाल वाटली. बरं, आता एवढी मोठे गोलाकार कढई ढवळणारे केवढे पाहिजे माणसं. ते ढवळणारे गोल 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 फिरत असावे आणि त्यांचा चमचा तो केवढा तरी मोठा असावा. आणि कौतुक मिश्र आश्चर्याने आम्ही हे बघत राहिलो. फोटो वगैरे काढले, आपण आता मगाशी बघितले. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, हॉटेलमध्ये आलो, जेवलो, परत थोडा वेळ आराम केला. आता आम्हाला आमच्या टूर मॅनेजरनी आम्हाला एक सरप्राईज दिलं की चला चला तयार व्हा, खाली या लवकर, आपल्याला एक सरप्राईजला घेऊन जातो. आम्ही आपलं खाली आलो, बघतो तर आमची गाडी मरीन लाईन्स क्रूजला गेली. तिथे मरीन लाईन्स हा एरिया आहे, तिथे क्रूज आहे. त्या क्रूजला, जिथे आपण त्या डेकवरचे फोटो बघितले, गाणं वगैरे तुम्ही आता बघितलं मगाशी ते. आणि बसा लवकर आम्ही बसलो. बोट सुरू झाली. त्यांनी इतकं छान, ते तिकडचे मॅनेजर होते ते क्रूजचे, त्यांनी आजूबाजूचं सगळं परिसराचं वर्णन केलं की ह्या बोटी कुठल्या आहेत, इकडचे जे जुने जे तुम्हाला जे बंगले घरे दिसतात ते कधीचे आहेत, कसे आहेत हे सांगितलं. अगदी विहंगम दृश्य होतं. आता तिकडे आणखी त्यांनी एक महत्वाची एक अशी इन्फॉर्मेशन दिली की INS कोची लार्जेस्ट युद्ध नौका दाखवली आम्हाला. ती 7500 म्हणजे 7500 टन वजनाची आहे. 56 किलोमीटर पर आवर त्याची स्पीड आहे. आता त्याच्यानंतर तिथे आम्हाला डेकवर त्यांनी गाणं गायलं. त्यांची पण काही मुलं होती त्या डेकवरती. आपण त्यांच्या डेकवर जाऊया, कारण तुम्ही आणि अरविंदराव यांना नाचवलंय तर मला खूप आनंद वाटला. तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो
मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो तेरे बिना। आता पुढची गंमत सांग. तर अशी आम्ही मजा केली आणि त्याच्यानंतर ते आमचं आणि तिकडे आम्हाला डेक वरती आहे ना तिकडच्या मॅनेजरने आम्हाला खाऊ पण दिला, म्हणजे केक आणि त्यांच्या काहीतरी वेगळं काहीतरी एक पदार्थ होतं ते आम्हाला माहिती नाही काय आहे, पण खायला मात्र छान लागला. मस्तपैकी चहा कॉफी मिळाली, फ्रेश झालो. परत डिस्को डान्स होता, परत डान्स केला काळोखामध्ये असं लाईट फ्लॅशिंग वगैरे. म्हटलं चला आपण तरी कधी हे करायचं, आपण करायचंच म्हटलं. मग आम्ही तो डान्स केला आणि नंतर परत आम्ही रिटर्न जर्नीला आलो. पुन्हा बसमध्ये बसलो, चला आता तिकडची ती लास्ट नाईट होती म्हणजे केरळातली. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला लवकर उठून एअरपोर्टला यायचं, मुंबईसाठी निघायला होतं. आता आम्ही बसमध्ये बसलो आणि आम्ही सगळे जे मित्रमंडळी होतो म्हटलं आपण आता हे आपले टूर मॅनेजर आहेत ते बरोबर 6-7 दिवस आपल्या सोबत आहेत, एकही क्षण आम्हाला एकटं सोडलं नाही. म्हणून मग आपण त्याला थोडेसे आभार तरी आपण मानायला पाहिजे. म्हणून आम्ही त्याच्या अगोदर तुम्ही एक कविता केलेली आहे आणि तुम्ही आभार मानलेले आहेत. दोन्ही क्लिप माझ्याकडे आहेत. मी कविता अगोदर ऐकवतो, मग तुम्ही आभार. चालेल. अद्भुत शक्ती जी मनाची सारी गुपित न सांगताच जाणते. मैत्री म्हणजे एक अतूट गाठ जी मैत्री भावाने न कळतच बांधली गेलेली असते. धन्यवाद. हो, व्हेरी नाईस. आपली मैत्री कायम राहू द्या. हा, पुढे जा. ही वाटलं ना, जरा गेल्यासारखं वाटलं ना. कविता मैत्री म्हणून कविता एक केली होती, ती मी त्यांना वाचून दाखवली जरा एक गंमत म्हणून. तर तो काही ना काहीतरी सांगत होता. निशाने सुद्धा त्यावेळेला त्याचा टीबीचा त्याचा जो अभ्यास आहे तो टीबी एक्सपर्ट म्हणून तो त्याच्या क्षेत्रामध्ये आहे, दिल्लीला असतो तो आणि मिनिस्ट्रीमध्ये आहे तो, हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये. तर तो टीबीचं काय होतं, मी म्हटलं तू थोडं टीबी बद्दल सांग आपल्या लोकांना. तर त्याचं पण आहे आणि त्यांनी पण सांगितलं. म्हटलं आता बोलायला पाहिजे आपण पण 4 माणसांमध्ये वगैरे. प्रश्नच नाही. तुम्ही थँक्स मानले, तो पण व्हिडिओ माझ्याकडे. तो आधी बघणार का नंतर? तो येतोच आहे आता. तो आता थोडस मी बोलते. तेथे डेकवर गाणे करावे की सगळं झाल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि त्या डेकवर तो उरला आमचा थकवा जो होता तो पण गायब झाला आणि उत्साह आणि स्फूर्तीची अगदी भर पडली आमच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये आलो आणि हॉटेलला जाण्यासाठी निघालो. तर बसमध्ये आमचे टूर मॅनेजरचे आम्हाला आभार मानायचे होते आणि खरं ते टूर मॅनेजर जे होते मिस्टर अजय ना, अजय म्हणून होते. ते वीणावडचे होते, नांदोसकर म्हणून होते. तर ते खूप अगदी आत्मीयतेने आणि आपुलकीने आमच्याकडे सगळ्यांच्याकडे लक्ष ठेवत होते. ड्रायव्हर्स होते आमचे, ते सतत कधी 5 वाजता तर 5 वाजता, पहाटे 5 वाजता पण येऊन उभे होते. हे सगळ्यांचे धन्यवाद आपण कसे करायचे. तर म्हणून अजून काही दिवस राहावे का असं वाटायला लागलं होतं. पण मी म्हटलं नाही, आपण सगळ्यांनी मिळून त्यांना धन्यवाद देऊया. थोडंसं मी लिखाण केलं, सुरुवातीपासून थोडं करत होते, मग ते त्यांना वाचून दाखवलं. आता ते आपण हे ऐकूया. हे सगळे तुमचे गुण आहेत की तुम्ही तिथे परफेक्ट काय मी लिहू शकले नाहीये, मला एवढं काय खास देता येत नाही, तरी पण मी प्रयत्न केलेला आहे. वीणा टूर सोबत बॅकवॉटर केरळला गेलेलो आणि लोकल फूड रस्सम बनाना खाऊन आलेलो. पेरियरच्या वाईल्ड लाईफ बोटिंगला गेलेलो आणि वाईल्ड बर्ड डिअर बघून आलेलो. आयुष्यात पहिल्यांदा कथकली बघून थक्क झालेलो. गरम मसाला स्पायसीज गार्डनला गेलेलो. विशिष्ट माहिती औषधं घेऊन आलेलो. मुदपट्टी डॅम मुन्नार स्पीड बोटला गेलेलो. इकोच्या प्रसादाने बाप्पाला आळवलेलो. विना ट्रॅव्हल्सच्या ग्रुप फोटो कायम समावलो. मिरची पकोडा टेस्ट जिभेवर ठेवून आलेलो. चहा मायाच्या हिरवळीत गेलेलो. पायनॅपल खाऊन परत आलेलो.
टी म्युझियमला गेलेलो आणि माहिती पर डेमो आणि फक्कड लज्जतदार चहा पिऊन आलेलो. कोचीला चॉकलेट फॅक्टरी व एलिफंट राईडला गेलेलो आणि चहा, कॉफी, लिंबू सोडा, बनाना चिप्स घेऊन आलेलो. चर्च, रामवर्मा म्युझियम आणि पोलीस म्युझियमला गेलेलो. भरपूर पुरातन माहिती व नारळ पाणी पिऊन आलेलो. मरीन ड्राईव्ह क्रूजला गेलेलो. डान्स, गाणे, खाणं, कॉफीची मजा घेऊन आलेलो. पेरियार, मुन्नार, केरला फिरायला आलेलो आणि निसर्गदत्त केरळाच्या नेत्रसुखद सहवासात व आठवणीत रमलो. वीणा टूरच्या अमितजी मॅनेजर सोबत केरला दर्शनला आलेलो आणि फराळ, मिठाई, दिवाळी शुभेच्छा व खूप खूप आनंद घेऊन तसेच वेगवेगळ्या खेळ व म्युझिकल डान्सची मजा घेऊन निघालो. आम्ही सर्वच वीणा टूरच्या आणि अमितजी व टीमच्या आणि आपले हे दोन्ही ड्रायव्हर्स म्हणजे आहेत त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तसेच वेगवेगळी महत्वाची माहिती देणारे, कोडे विचारणारे, कोडे सांगणारे, गाणी गाणारे व अँकरिंग करणारे सुद्धा यांना सहलीचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच आनंदी राहा, आनंदी ठेवा. पुन्हा भेटू. धन्यवाद. हा, अनामिका. तर अशा प्रकारे आमच्या टूरची त्या दिवसाची सांगता झाली आणि त्याच्यानंतर मग जेवण झालं आणि आमची दिवाळी अशा प्रकारे केरळाला आम्ही साजरी केली. बरं, नुसती दिवाळी म्हणजे तिकडे नुसतं केरळ फिरलो नाही, तर आम्हाला दिवाळीचं मिठाई सुद्धा आम्हाला दिली गेली. ती अजूनपर्यंत आम्ही घरी पण खात आहोत आता. कारण तिकडचे केरळाचे जे प्रसिद्ध असतात ना, ते केळ्याचे वेफर, बटाटा वेफर्स, त्याच्यानंतर अननसाचे पण काही तिकडे पदार्थ बनवले जातात ते पॅकेट मध्ये. तिथली प्रसिद्ध मिठाई जी असते ती आम्हाला टूर्स तर्फे देण्यात आली. खूप छान प्रवास झाला. सहल करायलाच पाहिजे. आता ह्याच्या पुढे आपण सगळ्यांनी मिळून जाऊया एक दिवस कुठेतरी आणि अशीच मजा करूया असं मला वाटतं. ठीक आहे. इथे तुम्ही थांबताय ना? हा, थांबता. आधी आता पुढे टूर्स बद्दल काय माहिती हवी असेल नाही, ते आपण नंतर बघूया. आधी अपर्णाताईंना समारोप आणि मग आपण काही प्रश्न उत्तर घेऊ. अपर्णाताई. अनामिका, ते काय बोलावं तुमच्या विषयी. इतकं सुंदर, सुरेख सहल, मुन्नार, केरळ या शब्दांचा अर्थ फोड करून तुम्ही सांगितले. आणि केरळ हे पर्यटना क्षेत्रातलं दुसरं स्थान केरळला मिळालेलं आहे. परत निसर्ग सौंदर्याने नटलेली देवाची भूमी असं त्याला म्हणतात. बॅकवॉटर्स म्हणजे काय, तर इतकं सखोल अगदी बारीक सारीक गोष्टींचा अर्थ तुम्ही फोड करून आम्हाला सांगितलेला की आहे की फक्त आम्ही म्हणतो बॅकवॉटर्स आणि अमुक तमुक, पण त्यात प्रत्येकाचा अर्थ काय. आता मी सुद्धा केरळला जाऊन आले, मला सगळा तो प्रसंग आणि ते सगळं आठवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बारीक सारीक तुम्ही जे गोष्टींची शब्दांची फोड करून सांगितले ते जास्त भावलं. आणि ते हे सांगताना सुद्धा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना आणि निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना एक अनचित्रकार आहे असं म्हणत तुम्ही सुद्धा स्वतः ते गाणं गाऊन घेतलं आणि तुमच्या त्या गोड अशा छान आवाजाची त्याच्यामुळे खूप मनाला आमच्या भावलं. आणि साऊथचं काश्मीरचं वर्णन तुम्ही तर सुंदरच केलं. चहाचे प्रकार आणि चहा करण्याची पद्धत बघूत. आता आपण असा चहा करूया त्यांच्या पद्धतीने, काय चवीत फरक पडतो बघूत. आणि वास्को द गामाची माहिती सांगितलीत आणि सोन्याच्या धाग्यांनी बनवलेल्या साड्या तुम्ही सांगितलं. आणि मला एक माझी स्वतःची आठवण झाली की माझ्या लग्नामध्ये मला सोन्याची धागा तयार केलेली साडी प्रेझेंट म्हणून मिळाली होती. ती मला आठवली. आणि गाढवाला गुळाची चव काय म्हणतात तसं ते आम्हाला कळलंही नाही की ती सोन्याचे धागे आहेत त्याची बनलेली. आणि जेव्हा मी नेसून उभे राहायची ना, तेव्हा हे भांडीवाले रस्त्यावरून जायचे ना,
ताई साडी तुम्ही देणार आहे का, ताई तुम्ही साडी कधी देणार, तुम्ही कोणाला देऊ नका, ताई मला द्या. म्हटलं हे सगळे लोक अशी का म्हणतात. तेव्हा त्याचं रहस्य कळलं की नाही, हीच सोन्याच्या धाग्याने बनवलेली आहे. त्याला आता आठवलं 47 वर्षापूर्वीचा प्रसंग. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि कौतुक मिश्रित नजरेने ते बघितलेली तुम्ही ती अवाढव कढई, त्याचं केलेलं वर्णन, मैत्रीवरील कविता आणि तुम्ही मानलेले ते आभार, हे तुमचे व तुमच्या चिरंजीवांचीही तुम्हाला साथ होती. तर आज तुम्ही तुमच्या शब्दशिल्पांच्या सौंदर्याचा आनंद आणि आस्वाद आम्ही दोन्हीही घेतलेला आहे. तुमच्याविषयी मी एवढेच म्हणेन की तुमची भाषा ही प्रसन्न, प्रभावी आणि प्रवाही आहे. अंतरी तुम्ही नेहमी जागृत राहिलात, त्यामुळे अनेक आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात आले. अनामिका ताई, तुमच्या अखंड ज्ञान साधनेमुळे बुद्धी तेजस्वी, वाणी ओजस्वी, त्यामुळे प्रबळ अशी स्मरणशक्तीही तुम्हाला लाभलेली आहे. आणि हे सगळं तुम्ही खूप छान सांगितलं होतं आणि आम्ही विचारताच हो म्हणालात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद नाही देणार, कारण तुम्ही आपल्या एक सभासद आहात आणि उत्कृष्ट कार्यकर्ते आहात. खूप छान काम करताय आणि सहकारी आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या ऋणातच राहू इच्छितो. आणि अशी छान छान माहिती आम्हाला सांगा आणि हसतमुख तुमचा चेहरा असाच आम्हाला बघायला मिळू दे, एवढीच मी ईश्वराचरणी प्रार्थना व्यक्त करते. पुनश्च तुम्हाला धन्यवाद देते आणि आत्ता पुरते मी इथे थांबते.